मशहूर मीडिया संस्थान लोक सत्ता और इंडियन एक्सप्रेस में कार्यरत कुछ आम्बेडकरी कामगारों ने कंपनी, यूनियन और प्रबंधन के खिलाफ मोर्चा खोल दिया है। आज कामगारों ने महापे स्थित लोक सत्ता प्रिंटिंग प्रेस के गेट पर प्रदर्शन किया और अपने साथ हो रहे अत्याचार को तत्काल बंद करने की मांग की। TV1 इंडिया के साथ अपनी आप बीती बताते हुए आम्बेडकरी कामगारों ने कहा कि जब से उन्होंने बाबा साहब आम्बेडकर कामगार सेना ज्वाइन किया है, तभी से इंडियन एक्सप्रेस एम्प्लॉइज यूनियन के पदाधिकारी उन्हें प्रताड़ित करने लगे हैं। कामगारों की माने तो इंडियन एक्सप्रेस में एम्प्लॉइज यूनियन के पदाधिकारी उन्हें गालियां देते हैं, मारपीट की धमकी और अत्याचार करते हैं, जिसके खिलाफ उन्होंने पुलिस में भी NCR दर्ज कराई है। कामगारों ने यह भी कहा कि वे लगातार प्रिंटिंग प्रेस प्रबंधन से शिकायत कर रहे हैं, लेकिन कोई सुनवाई नहीं हो रही। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचा मी सभासद झाल्यापासून मला 4 दिवसापासून खूप त्रास आहे। मी कंपनीच्या वरिष्ठ ह्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याला मी लेटर पण दिलं, तरी पण काय कारवाई झाली नाही। नंतर 4 दिवसांनी परत मला काही लोक धमकावली आली, मारायला आली। नंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। एवढं आणि खूप त्रास देतात मला। आता हे सांगू इच्छितो की गेली जवळजवळ आम्ही 18 वर्ष या कंपनीत आमची स्वतःची युनियन होती इंडियन एक्सप्रेस म्हणून, त्यातनं आम्ही काम केलेलं आहे। त्यांनी बिनविरोध जे हात वर करून जी संघटना इथे आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये, त्यांनी बिनविरोध करून आमच्या विरुद्ध आणलेलं आहे। आणि आता ती जी संघटना आलेली आहे ती कामगारांचं खच्चीकरण करत आहे, कामगारांना त्रास देत आहे। कामाच्या वेळी त्यांच्या पाठी उभे राहून फोटो काढणे, त्यांना त्रास देणे, त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना आवडत्या शब्दामध्ये बोलणे किंवा एखादा वेश मोजत असेल तर मुद्दामून पंखा चालू करणे, अशा सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे। आणि ह्याची पूर्वकल्पना आम्ही म्हणजे लेखी स्वरूपात मॅनेजमेंट जो डिपार्टमेंट हेड आहे त्यांच्याकडेही केलेली आहे। वरच्या लेवलला जे आमचे मॅनेजर आहेत, जुमडे म्हणून आहेत, निलेश खेडेकर आहेत, ह्यांना देखील ही कंप्लेंट दिलेली आहे। त्यानंतर हे एवढ्यापर्यंत झालेलं आहे की मारामारीपर्यंत आलेलं आहे की कंपनीतले आतले जे युनियनचे वर्कर आहेत ते युनियनचे वर्कर आमच्या वर्करवर येऊन धावून आलेले आहेत, त्यांना मारलेलं आहे। पोलीस स्टेशनलाही आम्ही कंप्लेंट करून हे केलेलं आहे। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की एवढ्या सगळ्या कंप्लेंट्स देऊन पोलीस स्टेशनपासून ते मॅनेजमेंट वरच्या लेवलला डायरेक्टर ज्या वैदिक ठकार आहेत यांनाही कंप्लेंट दिली आहे, यांनाही कळवलं आहे। एवढं सगळं करून असूनही आजही ते कामगारांचे अत्याचार थांबलेले नाहीत आणि ते अत्याचार होत आहेत। जे काय आता कामगारांचे छळ होत आहेत ते बंद होतील याची आम्ही अपेक्षा करतो आणि ते साळवे साहेब करतीलच ऐसा हमारा पूर्णतः विश्वास है। वहीं इस मुद्दे पर कामगारों का समर्थन कर रहे बाबा साहब आम्बेडकर कामगार सेना के अध्यक्ष अक्षय साल्वे ने कहा कि लोक सत्ता और इंडियन एक्सप्रेस बड़े मीडिया समूह हैं जो हमेशा जनता के साथ खड़े रहते हैं, लेकिन उन्हीं की कंपनी में आम्बेडकरी कामगारों के साथ ऐसा अन्याय हो रहा है जो सही नहीं है। अक्षय साल्वे ने इस अन्याय को तत्काल बंद करने की मांग करते हुए कहा कि यदि आम्बेडकरी कामगारों के साथ मारपीट, धमकी और प्रताड़ना बंद नहीं हुई तो वे आगामी समय में तीव्र आंदोलन करेंगे। आज लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस पब्लिक मीडिया कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये आपले जे कामगार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेचे सगळे सदस्य आहेत। आंबेडकरी कामगार संघटनेचे सदस्य असल्यामुळे कंपनीच्या माध्यमातून किंवा ती युनियनच्या माध्यमातून कामगारांवरती आक्षेप घेणं, कामगारांना धमक्या देणं, शिवीगाळी करणं या गोष्टी कंपनीकडून होत आहेत। आणि या संदर्भात आम्ही आज इथे एक मीटिंग घेतलेली आहे कामगारांची की कंपनी कुठल्याही प्रकारची तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करू शकत नाही, कारण की लीगली गोष्टीमध्ये बसत नाहीत। आपण कामगार आयुक्तांच्या माध्यमातून कंपनीवरती जी ॲक्शन करतोय त्या कंपनीचं उत्तर देत नाही आहे आणि कामगारांना फक्त आतमध्ये आंबेडकरी समाजाच्या असल्यामुळं हे नेतृत्व करणं असल्यामुळं कामगारांना ही धमकी दिली जाते का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे। आणि ही युनियन जी कंपनीची आहे ही कंपनीची युनियन आहे का कामगारांची युनियन आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तर माझी पूर्णपणे आपल्याला एक विनंती आहे की ही जी आंबेडकरी समाजाला हा जो विरोध दाखवत आहेत, ही जी घटना घडते आज इथे, कारण की जर आंबेडकरी समाजावर जर अशा प्रकारे कामगारांवरती किंवा इतर लोकांवरती जर असं कामगारांना एक्सप्लॉइट केलं जात असेल तर तिथे नक्कीच आंबेडकरी समाज म्हणून आम्ही सर्व ठिकाणी तिथे येणार आणि मग एक आंदोलनाची इशारा नक्कीच होणार आहे। कामगारांना इथे काही आतमध्ये टॉर्चर केलं जात आहे, काही मारहाण वगैरे केली जात आहे। ह्या घटनेचा निषेध करत आज आम्ही इथे आलेलो आहोत। कामगारांना एक बळ भेटलं पाहिजे की आंबेडकरी समाज हा अजूनही काही गप्प बसलेला नाही आहे, शांत बसण्यापैकी नाही आहे। आम्ही रस्त्यावरती उतरून जैसा बोलू शकतो, आंदोलन करू शकतो। TV1 इंडिया कामगारों के किसी दावे का सत्यापन नहीं करता। हमने इंडियन एक्सप्रेस प्रिंटिंग प्रेस के प्रबंधन से इन आरोपों पर प्रतिक्रिया लेनी चाहिए, लेकिन उन्होंने कैमरे के साथ परिसर में अंदर आने और प्रतिक्रिया देने से मना कर दिया।
फिर भी यदि इंडियन एक्सप्रेस एम्प्लॉयज यूनियन या कंपनी प्रबंधन से कोई प्रतिक्रिया आती है तो हम उसे यथावत यानी एज इट इज दिखाने का प्रयास करेंगे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।